हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर यावर्षी गणपती बाप्पाची मूर्ती आमची अशी होती, सिंपलच होती. सिंपल असं डेकोरेशन पण होतं, जास्त काही केलं नव्हतं आम्ही. कशी वाटते नक्की सांगा. मग इथे मोदक बनवायची तयारी सुरू होती. उकडीचे मोदक करायचे होते. मला एवढे चांगले असे परफेक्ट जमत नाही, कुणाला जमतात तर नक्की सांगा. आणि इथे हिरेन टाळ वाजवत होता. त्याने आम्हाला आरतीमध्ये टाळ वाजवताना बघितलेलं आणि तो आत्ताच 2 वर्षाचा होणार आहे. तर त्याला असं प्रॉपर समजतं. तेव्हा पहिल्यांदाच असं घरी गणपती आला आहे, तर त्याला खूप मजा वाटत होती. सगळं नवीन असं वाटत होतं आणि टाळ पण खूप एकदम उत्तम वाजवत होता तो. आणि मग शेवटी वेळ आली ती निरोप द्यायची देवाला. 1.5 दिवसाचा गणपती असतो आमच्याकडे आणि ते 1.5 दिवस एवढे पटकन निघून जातात ना की कळतच नाही. असं वाटतं थोडे अजून दिवस असावं, पण काय करणार. तर भेटूया आता पुढच्या विसर्जनच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.